उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एका राजकीय सभेला संबोधित करत होत्या। मात्र त्यांच्याच नेत्यांची मागे कुजबूज सुरू होती, अशी टीका विकास लवांडे यांनी केली आहे। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते। समोर मंचावर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एका राजकीय सभेला संबोधित करतायत। बारामतीकरांसमोर त्या अजित पवारांच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा देत आहेत। मात्र त्याच वेळी पाठीमागे बसलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि आमदार अण्णा बनसोडेंमध्ये कुजबूज सुरू आहे। तो व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडेंनी ट्विट करत टीका केली। सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी अर्ज भरला। त्यानिमित्तानं झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे 2 सहकारी वहिनींचं भाषण चालू असताना किती सिरियस आहेत ते आपण पाहू शकता। आपल्या नेत्याचं महत्त्वाचं भाषण सुरू असताना आपण गप्पा आणि हास्यविनोद करणं कितपत योग्य आहे, असा सवाल लवांडेंनी केलाय। सुनेत्रा पवारांचं भाषण सुरू असताना तटकरे आणि बनसोडेंमध्ये काहीतरी हास्यविनोद होतो। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणकारी, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते। त्यानंतर जय पवार एक चिठ्ठी आणून ती उमेश पाटलांना वाचायला देतात। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांचे। उमेश पाटील चिठ्ठीत काय आहे ते पाहत असतानाच तटकरे देखील चिठ्ठीत काय आहे ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतात। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन, हे शब्द त्यांनी खरे केले। आणि अगदी तटकरेंनंतर धनंजय मुंडेही मागे नेमकं काय चाललंय म्हणून पाहतात। जय पवार मुंडेंना काहीतरी सांगून चिठ्ठी वाचायला देतात। शेवटच्या श्वासापर्यंत दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे तरी बार सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे। नंतर त्या चिठ्ठीत काय आहे ते जाणून घेण्यासाठी तटकरे ती चिठ्ठी धनंजय मुंडेंकडनं मागतात आणि नंतर बारकाईनं पूर्ण वाचून काढतात। दादा शब्दाला जागणारे होते, दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते, माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते।